आपण जेव्हा एखादे चित्र पाहतो तेव्हा ते अगदी काढायला सोपे वाटते, पण जेव्हा आपण ते प्रत्यक्षात काढण्यासाठी घेतो तेव्हा आपल्याला रिअल डिफिकल्टीज समजायला लागतात. तसंच काहीसा प्रॉब्लेम आपल्याला अशोक चक्र काढताना येतात, जसं की 24 स्पोक्स म्हणजेच आरे समान अंतरावर काढता येत नाहीत. एखादा जवळ तर दुसरा जास्त दूर जातो, तर कधी आरे मोजताना कन्फ्युजन होते, कधी 22 तर कधी 23, तर कधी जास्त स्पोक्स काढले जातात. सेंटर पॉईंट चुकला किंवा एका सेंटर पॉईंटमधून आरे निघाले नाहीत तर चक्र अनइवन दिसते. स्पोक्सची लेंथ समान ठेवणं कठीण जाते. स्पोक्स एकमेकांशी परफेक्टली अलाइन होत नसल्याने अशोक चक्र नीट आणि बॅलेन्स दिसत नाही. तर अशोक चक्र काढताना आपल्याला एक गोष्ट नेहमीच डिफिकल्ट वाटते, ती म्हणजे हे 24 स्पोक्स म्हणजे 24 आरे. फ्री हँड ड्रॉइंग करताना तर हे प्रॉब्लेम अजून जास्त जाणवतात. सुरुवातीचे स्पोक्स परफेक्ट वाटतात, पण शेवटी जागा कमी जास्त झालेली दिसते. पण आता यासाठी टेन्शन घेण्याची गरज नाही. आजच्या ड्रॉइंगमध्ये आपण एक सिंपल गाईडलाईन ट्रिक वापरणार आहोत, त्यामुळे स्पोक्स योग्य अंतरावर आणि अगदी नीट पद्धतीने काढणं खूप सोपं जाईल. चला तर मग स्टेप बाय स्टेप पाहूया आणि बनवूया एकदम परफेक्ट अशोक चक्र. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे मी प्रमी. तर आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण एक परफेक्ट सर्कल काढून घेऊया. इथे सर्कल काढण्यासाठी मी कंपासचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर कंपास नसेल किंवा तुम्ही लहान असाल तर राऊंड शेपचे कोणताही वस्तू घ्या, किंवा तुमच्याकडे बँगल्स असतील, बांगडी असेल एखादी तर घ्या, नाही तर प्लेटने सुद्धा तुम्ही ते काढू शकता. त्याच्यानंतर आणखीन एक त्याच्या आतमध्ये थोड्या अंतरावर सेम सर्कल काढायचे आहे. आणि इथे जर तुम्ही सर्कल काढण्यासाठी कंपासचा यूज करत असाल तर तुम्हाला ड्रॉइंग काढण्यासाठी सोपं जाईल. सर्वात आधी आपण एक परफेक्ट सर्कल काढलेला आहे आणि आता स्पोक्स काढायचे आहेत, पण ते अंदाजाने काढले तर काही जवळ येतात तर काही दूर जातात आणि आपले अशोक चक्र बिघडते. म्हणूनच अंदाजाने स्पोक्स काढायचे नाहीत. आपण आधी सर्कलमध्ये गाईडलाईन्स तयार करूया. सर्वात आधी सर्कलला 4 समान भागांमध्ये डिवाईड करूया. आता प्रत्येक भागामध्ये समान अंतर ठेवून आणखी 4 लाईन्स काढत जाऊया. आता येथेच आपल्याला अडचण येते, कारण आपण विचार करतो की जसं आपण प्रत्येक लाईनच्या मिडल पार्टिशन करत जायचे, तसं केलं तर आपल्याला 24पेक्षा जास्त आरे तयार होतात. म्हणूनच तसे न करता आपण थर्ड टाईमला जेव्हा लाईन्स ड्रॉ करू तेव्हा प्रत्येक सेक्शनमध्ये 2 समान अंतरावर लाईन्स काढून घेऊ. असे आपण प्रत्येक सेक्शनमध्ये काढल्यास आपल्याला 24 इक्वल सेक्शन मिळतील. तुम्ही आता लाईन्स मोजून पाहू शकतात.
येथे मध्यभागी आपण एक छोटासा सर्कल सेंटर पॉइंटला ब्लू स्केच पेनने डार्क करून घेऊ. आणि येथे तुम्ही पाहतच असाल की मी येथे पेन्सिलचा वापर न करता डायरेक्ट स्केच पेनचाच वापर केलेला आहे सुरुवातीपासूनच. जेव्हा मी कंपासमध्ये पण सर्कल काढायचे होते तेव्हा कंपासमध्ये पण स्केच पेन घालूनच सर्कल ड्रॉ करून घेतले होते. तर आता आपली पुढची स्टेप आहे सर्कलच्या सभोवताली आपण हाफ सर्कल्स म्हणजेच छोटे छोटे अर्धगोल सर्व लाईन्सच्या साईड्सला काढून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मी ते काढलेले आहेत आणि त्याला ब्लू स्केच पेनने फिल करून घेतलेले आहे. आता नेक्स्ट पार्टमध्ये प्रत्येक सेक्शनमधून एक स्पोक्स काढायचा आहे. हे स्पोक्स काढताना आपण जर डायरेक्ट काढायला गेलो तर ते एकाच पॉईंटला काढता येणार नाही. तर त्यासाठी येथे मी ड्रॉइंगमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रथम लाईन्स किती सेंटीमीटरची आहे ती पाहूया. इथे माझी लाईन 6 सेंटीमीटरची आहे. तर मी त्याच्या मध्यभागी म्हणजे 3 सेंटीमीटरला डॉट करून कंपासच्या साहाय्याने लाईटली सर्कल ड्रॉ करून घेते. म्हणजेच मग आपल्याला स्पोक्स काढताना एक समान पॉईंट मिळतो आणि आपले अशोक चक्र सुबक, इवन, परफेक्ट असे दिसते. ड्रॉइंग करताना अजिबात घाई करू नका. प्रत्येक स्पोकचं स्टार्टिंग पॉईंट सेंटरजवळ आणि एंडिंग पॉईंट सर्कलच्या एजपर्यंत ठेवा. यामुळे अशोक चक्र नीट आणि बॅलन्स दिसेल. आणि हो, स्पोक्स मोजायला विसरू नका. चोवीस स्पोक्स कंप्लीट झाले आहेत की नाही ते चेक करा. आणि आता तयार आहे आपले सुंदर अशोक चक्र. तर अशोक चक्राचे 24 स्पोक्स काढताना जर तुम्हालाही डिफिकल्टी येत असेल तर ही गाईडलाईनवाली ट्रिक नक्की ट्राय करा. एकदा ही ट्रिक समजली की अशोक चक्र ड्रॉइंग करणं खूपच इझी होईल.
आणि सर्वात शेवटी आपण सर्कलची जी आउटर लाईन आहे त्याला ब्ल्यू कलरने फिल करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपले सुबक असे अशोक चक्र तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता किती नीटनेटके आणि व्यवस्थित दिसत आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. हे ड्रॉइंग तुम्हाला युजफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इझी ड्रॉइंग ट्युटोरियलसाठी मी प्रमिला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ड्रॉइंगसोबत. हॅपी ड्रॉइंग अँड हॅपी इंडिपेंडन्स डे.